नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केलेला आहे। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालाहाल करत संपवावं असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर या आरोपीला हालहाल करत संपवावं असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केलेला आहे। आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता त्याचे हालहाल करावेत आणि त्याला संपवावं असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून म्हणत संताप व्यक्त केलेला आहे। या प्रकरणानंतर अनेक स्तरामधून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली, निषेध व्यक्त करण्यात आला। या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली जाते। पीडितेच्या कुटुंबियांनी देखील अशाच पद्धतीची मागणी केलेली आहे। अनेक राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणानंतर संतप्त भूमिका घेत सरकारला लवकरात लवकर या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे। राज ठाकरेंनी देखील या प्रकरणावर आपला संताप व्यक्त केलेला आहे आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, नसरापूर प्रकरणावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलेला आहे। कायदा काय सांगतो याचा विचार सरकारनं करू नये आणि सरकारनं या आरोपीचे हालहाल करून त्याला संपवावं असं राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात। राज ठाकरेंनी सोबतच असं देखील एक मागणी केलेली आहे की फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू असं जेव्हा सरकार म्हणतं तेव्हा फास्ट ट्रॅक या पद्धतीची व्याख्या पण सांगावी, त्याची स्पष्टता करावी अशी मागणी राज ठाकरेंची आहे। कारण अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतायत। मुली आणि स्त्रिया पळून नेण्याचं, शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय। यापूर्वी सुद्धा मुलांच्या अपहरणाबाबतीत, विशेषतः स्त्रियांच्या आकड्याबाबतीत, स्त्रियांच्या हरवण्याबाबतीत राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलेला होता आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा राज ठाकरे उपस्थित करतायत। सोबतच कायद्याचा धाक उरलेला नाहीये का आणि नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या, त्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे की हा लाठीचार्ज खरंच झाला होता का, सरकारने याबाबतीत स्पष्टता दिली पाहिजे। सोबतच स्त्री शिक्षण, स्त्री सक्षमीकरणाचा एकीकडे आपण जेव्हा पाया घालत असतो तेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा महाराष्ट्राचं लक्ष आणि लक्ष विचलित झालंय असं देखील राज ठाकरे म्हणतात। एकंदरीतच सत्तेच्या साठी जो काही खेळ राजकारणाचा सुरू आहे त्यावरती राज ठाकरेंनी ताशेरे ओढलेले आहेत। यापूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं किंवा पत्रकारांचा देखील धाक असायचा असं सुद्धा राज ठाकरे म्हणतात। सोबतच महाराष्ट्राची राजकारणाची पद्धती कशा पद्धतीने बदलली गेलेली आहे, समाजकारणाची चौकट कशा पद्धतीने बदलत गेलेली आहे याची स्पष्टता सुद्धा राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये करतायत। त्याच्यामुळे विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं असं म्हणत राज ठाकरेंनी अतिशय कठोर शब्दात या प्रकरणाची निंदा केली आहे। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।